पाहिलं आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे आणि तिथून अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई सध्या आपल्या सोबत आहे। मिकी, विद्येचं माहेरघर मानलं जातं पुणे, पण या पुण्यात सुद्धा शिक्षकांचं मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। काय म्हणणं आहे त्यांचं, काय प्रमुख मागण्या आहेत? आज आंदोलनाची हाक दिलेली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचं आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळते। विराट असा मोर्चा या ठिकाणी काढला जातोय। पुण्यातील जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यातील हे शिक्षक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि टीईटी जी परीक्षा बंधनकारक करण्यात आलेली आहे त्याला विरोध होताना दिसतोय। आपल्यासोबत काही शिक्षक आहेत आणि या संघटनेचे प्रमुख आहेत। सर, काय मागणी करताय? संपूर्ण राज्यभर आंदोलन आहे। म्हणजे लहान विद्यार्थ्यांचं कुठेतरी नुकसान देखील होतं, शाळाही बंद आहेत। संपूर्ण राज्यभर या ठिकाणी नाविलाजाने आम्हाला आंदोलन करावं लागतंय, कारण या सरकारला आम्ही वेळोवेळी सूचना करतोय, या सरकारला विनंती करतोय। आम्ही चर्चा करून प्रश्न सोडवायला तयार आहे, परंतु सरकार 17 तारखेला नोटीस देऊन सुद्धा अजून त्या ठिकाणी गांभीर्याने घेत नाही। आम्हाला त्या ठिकाणी चर्चेला बोलवून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणून नाविलाजाने आज संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चा होतोय। त्याप्रमाणे हा पुणे जिल्ह्यातला मोर्चा या ठिकाणी जिल्हा परिषदेवरून सुरू झालेला आहे। यामध्ये प्रामुख्याने आम्हाला तुम्ही पूर्वलक्षी प्रभावाने टीईटी लावू शकत नाही। 2013 पूर्वीच्या लोकांना टीईटी बंधनकारक करणं हे अतिशय अन्यायकारक आहे। आमच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना दिली पाहिजे आणि ती आता जुनी हक्काची आम्हाला पेन्शन योजना मिळाली पाहिजे। त्याचबरोबर आमच्या शाळांमध्ये अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत। शाळा चालवायच्या कशा, या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही काम करतोय आणि हे कमी आहे की काय, म्हणून शासनाने 15 मार्च शासन निर्णय घालून संच मान्यतेमध्ये 20 पट संख्येच्या पेक्षा कमी शाळा देखील बंद करण्याचा निर्णय घेतला। शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री कोणाशी काही बोलणं झालेलं आहे का या संदर्भात? एका अर्थाने मोठं मोर्चा पूर्ण राज्यात निघतोय हा। या संदर्भात शिक्षण मंत्री महोदयांसोबत बोलणं झालेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आम्ही निरोप दिलेला आहे। आम्ही निवेदन 17 तारखेला दिलेलं आहे। निवेदनानंतर आम्ही वेगवेगळ्या आमच्या संपर्काच्या लोकांकडून मेसेज देखील दिलेला आहे की तात्काळ तुम्ही आम्हाला चर्चेला बोलवा, याच्याबद्दल चर्चा करूया, याच्यातून मार्ग काढूया। परंतु त्यांचं फक्त लक्ष निवडणुकीकडे आहे, त्यांचं लक्ष या राज्यातल्या लाडक्या शिक्षकांकडे नाही, या राजकीय शिक्षक बहिणी लाडक्या शिक्षकाकडे सरकारचं लक्ष नाही असं यांचं म्हणणं आहे। पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आज महाराष्ट्रातल्या टीईटी आणि 15 मार्च 2024च्या या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये असंतोष वाढलेला आहे। खरं तर आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये प्राथमिक, माध्यमिक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर संघटना एकत्र येण्याचा इतिहासातील ही पहिली घटना आहे। कारण अतिशय खळबळजनक निर्णय या शासनाने घेतलेला आहे आणि म्हणून या मागण्यांच्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करावा। या आंदोलनामध्ये खरं तर महिला देखील खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्या पद्धतीने तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात, वाटतंय काही बदल घडतील असं वाटतं का? सर, अस्तित्वाचा प्रश्न आहे, आमच्या पोटाचा प्रश्न आहे हा। आणि मला काय म्हणायचं, पोटावर पाय देऊन मानसिक मी विकृत करताय, आमची डोकं चालू शकत 53व्या वर्षी टीईटी द्यायला लावतात। बरोबर आहे, मोठा रोष पाहायला मिळतोय सध्या शिक्षकांमध्ये या सरकारच्या